6 वाजायला आलेत आणि अनअपेक्षित गर्दी ही इकडे आपल्याला दिसत आहे. घोड्यागाड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत आणि ATVचं तर पूर्ण डिस्प्लेच लागलेला आहे. जसं शोरूमला तुम्ही गाड्या चॉईस करू शकता तशा वेगवेगळ्या डिझाईनच्या ATVs इकडे उभ्या आहेत. आता बघूया ह्या कोणत्या चॉईस करतात त्या. पण वॉटर स्पोर्ट्स, हां वॉटर स्पोर्ट्समध्ये जेटस्की चालू आहे, बाकी काही दिसत नाही आहे. बनाना राईड्स वगैरे. घोडागाडीचा एक अनुभव घेऊ शकतो. अच्छा सायकल पण आहे, डबल पेडलवाली सायकल पण आहे इथे. आहे बघा ATV. मोठी ATV आहे. हां हे सगळं बंद आहे, फक्त जेटस्की दिसतात तिकडे आम्हाला. बाकी सगळं बंद आहे, बनाना राईड्स वगैरे. तर आता आपण एक्सपिरियन्स करणार आहोत घोडागाडीची राईड आणि 1.5 किलोमीटरचे असे दादा म्हटले आहेत 200 रुपये. आता ॲक्च्युअल दापोली पिकनिक आम्ही एन्जॉय करत आहोत आहे ना. सकाळपासून म्हणजे दुपारपर्यंत भरतीच होती, त्यामुळे काय वाटत नव्हतं काय करता येईल. पण आता सुरू झालेली आहे आपली एन्जॉयमेंट. एक्साइटमेंट इकडे आहे. चला तडक 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 तडक. हो फायनली धमाल ॲनिव्हर्सरी सुरू झालेली आहे. ॲनिव्हर्सरीच्या धमालाची सुरुवात आता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही एन्जॉय करते. चला चला. झालेली आहे आपली हॉर्स राईड कंप्लीट. आता सध्या जेटस्की राईड सुरू आहे, पर पर्सन 400 रुपये. आता उद्या सकाळी बाकीचे वॉटर स्पोर्ट सुरू होतील, त्याच्यामध्ये पॅराग्लायडिंगचं 1200 रुपये काय पर पर्सन आहे. आणि बाकी सगळ्या ह्या बनाना राईड्स वगैरे कितना 300. हां बनाना राईड वगैरे सगळं 300. आता हिचा हट्ट चालला आहे कॅमल राईड करायचा. तर ही कॅमल राईड मी राजस्थानला केलेली, जैसलमेरला. एक्साइटमेंट बघा किती आहे. लहान मुलाला पण आहे, 5 वर्षाची आहे ती. किती? अच्छा दोघांना 300 म्हणजे हां मग किती झाले. मग त्यांनी किती सांगितले. स्वीटू तुझे हाइट से डर लगता है ना स्वीटू. मैं कैमरे में बैठा था ना राजस्थान में, उसकी वजह से अभी सुना नहीं है. पुढे घेऊ. डरेगा ना. और एक जन बैठ सकते पीछे. बैठने का मैडम. नहीं बैठो बैठो. जोर से नहीं. हाँ अरे बाहर रह के क्या नहीं, आराम से ऐसे ही चलता है वो. कोई गिरे ना है इसके लिए ऐसा चलता है ना. वो ऐसे चलता है. वो जब चलता है ना तो अपने को फिर ऐसा लगता है, ऐसा अप डाउन अप डाउन.
अप डाउन अप डाउन अप डाउन. और मजा आ रहा है इसमें. कॅमल राईड राजस्थान नंतर परत दापोलीमध्ये. बायको नाही बसली कारण तिला भीती वाटते. मी पण घाबरायचो, पण राजस्थानमध्ये जेव्हा केलेली त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आला. नाही तर मला उंचीची भीती वाटते आणि ह्याच्यापेक्षा उंच काय असणार आहे. हा हत्ती ह्याच्यापेक्षा उंच नाही, हत्ती पण एवढाच असतो ऑलमोस्ट. तर मजा आहे. आणि हिनी फोर्स केलं बारकीनी, त्यामुळे बसलो परत. काय कशी आहे? हवा मस्त सुटली. हवा जबरदस्त क्लायमेट आहे, थंड हवा आहे. तर आता आपली तर आता आपली हॉर्स राईड झालेली आहे, कॅमल राईड झालेली आहे. सुंदर असा सनसेट होतोय आता मागे. थोड्या वेळात सूर्य पण मावळेल. आणि इथे येताना कॅश कॅरी करा, कारण इकडे नेटवर्क मिळत नाही भरपूर. नेटवर्क म्हणजे ऑपरेटरचं मुंबई आणि पुण्यावरून असाल तर स्पेशली जिओचं पण फेक नेटवर्क दाखवतं इकडे, काही कामाचं नाही. तर आता हा आता जो नवीन आलाय तो 42-45 पर्यंत आहे. हा पण 30-32 पर्यंत पण मिळतो. तर आता सगळ्या गाड्या झाल्यात. आता ही एक राईड बाकी होती, ही करूया आपण ATV राईडची. तिला स्पायडरमॅन आवडलेली, एक स्पायडरमॅन डिझाईन गाडी होती, पण ह्यांचे नंबर वाईज असतात. ATV राईड उसमें अकाउंट नहीं चल रहा था ना माँ. 200 रुपये चार्जेस आहेत. 200 रुपये. ब्लैक कलर से स्कूटर है, रेड कलर से. ओके ऑटोमॅटिक. तू चला सकता है फिर. आता आपली ATV राईड सुरू झालेली आहे. ATVची राईड पण झाली आता आपली. आणि आता आपण थोड्या वेळात सूर्यास्त एन्जॉय करूया. सुंदर वाटतंय. आता ही गाडी ही लहान मुलांसाठी आहे. 100 रुपये. बाबू चला. बाबू चालवते गाडी. परत आली की दाखवतो तुम्हाला शॉर्ट तो. बऱ्यापैकी पिकअप आहे तिला. मला वाटलं स्लो असेल, बट ऑब्वियस आहे, तिला पेट्रोल इंजिन आहे. राऊंड मारत परत येते माझी छोटी रायडर. हा आवाज पण मस्त आहे गाडीला. पावणे 7 झालेत आणि सूर्यदेवता मावळलेले आहेत. सूर्यास्त झालाय. क्लायमेट पण मस्त आहे. बायकोचं प्लॅनिंग चाललंय जेटस्की राईडचं. लेट्स सी. जेटस्कीचा टाईम आय थिंक संपलेला आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद करतात. म्हणजे जसे दिवस असतील तसे. आता उजेड लेटपर्यंत असतो 7 वाजेपर्यंत. आणि जेव्हा 6 वाजेपर्यंत अंधार होतो तेव्हा कदाचित 6 वाजता संपत असेल. आता आपण निघत आहोत इथून. तर मी आता इथून दापोलीला जाईल आणि बघू इथे स्टे करायचे का मग मी पोलादपूरला कंटिन्यू करणार आहे. ते मी सगळे अपडेट्स तुम्हाला देत राहतील. सो स्टे ट्यून.
आशा करतो तुम्हाला आतापर्यंत धमाल आली असेल, एन्जॉय केली असेल, मजा केली असेल. पुढेही जो प्रवास आहे तो मी कव्हर करणार आहे आणि जे इंटरेस्टिंग क्रेटा आणि ज्या इंटरेस्टिंग गोष्टी असतील त्या नक्की तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता निघूया मुरुड बीचवरून. तर आता आपण परत दापोलीमध्ये आलेलो आहोत आणि CNG गाडी म्हटलं ना की खरंच डोक्याला ताप आहे. 2 वेळा तर इथे CNG संपला होता यांचा. एकदा तर नंबर आला, बोनेट ओपन केलं, नंतर बोलले की CNG संपला आहे आणि आता ही लाईन उभी आहे. आणि इथे ना हे ॲक्च्युली हा जळगाव साईडचा आहे CNG पंप. खूप स्लो भरतात CNG. आता काय माहीत त्यांची मशीन तशी आहे की काय आहे, पण खूप स्लो आहे एकदम. गाड्या एकदम खूप स्लो सरकतात पुढे. तर रात्रीचे 11:15 झालेले आहेत. मी दापोलीलाच आहे अजून. माझी कामं होती ती झाली नाही आहेत. आता उद्या परत एक काम आहे, त्याच्यासाठी थांबायला लागतं आहे. तर इथे आम्ही आता कधीपासून हॉटेल शोधतोय, बजेट हॉटेल, पण व्यवस्थित काय मिळत नाही आहे कधीपासून. तर आता एक मॅपवर दिसलं आहे पद्मावती होमस्टे म्हणून, आसूतकडे आहे. तर आता आपण आसूतच्या दिशेला चाललो आहे. तर लेट्स सी कसं आहे. 1000-1200 रुपयाच्या रेंजमध्ये आहे ते. रिव्ह्यूज चांगले आहेत गुगलवर, तर त्यानुसार आशा आहे की व्यवस्थित असेल स्टे. बाबू झोपले आहे रोजच्या सारखी, मागे झोपले ती. आता आपण पोहोचू थोड्या वेळातच. आता किती किलोमीटर 9 मिनटं दाखवते. तर आपण गेलेलो त्या लोकेशनला, पण नाही आम्हाला एवढं कम्फर्टेबल नाही वाटलं. तर हायवेच्या बाजूलाच एक स्टे मिळाला आहे, तर तिकडे थांबलो आहे आपण. आई झोलाई निवास म्हणून. हा बाजूलाच हायवे आहे, रेस्टॉरंट पण आहे त्यांचं आणि अशा प्रकारे रूम आहे. बाबू झोपले, पण आज AC नाही आहे रूममध्ये. ठीक आहे, वातावरण बाहेर गार आहे. कार पार्किंग वगैरे आहे व्यवस्थित. तर आता जेवण तर घेतलेलं आहे पार्सल, तर आता जेवून घेऊया प्लेट्स घेऊन आणि त्याच्यानंतर गुड नाईट. सुप्रभात मंडळी. तर काल रात्रीपर्यंत मी तुम्हाला दाखवलं आपल्याला एक हायवेच्या बाजूचा स्टे मिळाला होता, तर तिकडे आपण थांबलो. आता सकाळचे 10:30 वाजून गेलेले आहेत. आज आरामशीर उठलो कारण आज जास्त गडबड नाही आहे. आता इकडे दापोलीला थोडं थांबणार आहे, मग पुढे खेडकडे कंटिन्यू करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपला प्रवास सुरू होईल पोलादपूरचा. आणि मग तिथून मी मंडणगडला जाणार आहे एका आंब्याच्या फार्ममध्ये. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या सिरीजमध्ये. तर स्टे ट्यून. आणि काल मी तुम्हाला रात्री दाखवलेला अशा प्रकारचा स्टे आहे. जर तुमचं बजेट कमी आहे किंवा तुम्हाला जर दापोली ते लाडघरच्या स्टेट हायवेला इमर्जन्सी स्टे हवा आहे तर चांगला आहे, नॉट बॅड. हा बघा बाहेरच आहे स्टेट हायवे. इथे एक बस स्टॉप आहे आणि आता आपण केशवबागच्या जवळ आहोत. तर आता आपली तयारी झालेली आहे, पूर्ण पॅकिंग वगैरे केली आपण आणि आता निघूया आपण खेडकडे. परवापासून वाईफ म्हणते की इथे काहीतरी उत्सव चालू आहे, दापोली उत्सव, कपडे वगैरे सगळं काय आहे. तर बघूया काय आहे ते. आता जायचं थांबलो आहे, लेट्स सी, बघूया. तर आता आपण निघत आहोत ज्या मार्केटमध्ये गेलेलो. तर आहे कलेक्शन नॉट बॅड, चांगलं कलेक्शन आहे आणि रिजनेबल आहे. क्वालिटी वगैरे आता ते वापरल्यानंतर कळेल कसं आहे. मी एक ड्रायफ्रूट टी-शर्ट घेतलं आहे, बाकी बाबूला काय आवडलं नाही आणि वाईफला पण काय आवडलं नाही एवढं. तर आता आपण निघतोय इथून. आता आपण खेडकडे कंटिन्यू करणार आहोत. आता आपण दापोली सोडतोय. बाहेर क्लायमेट 34 डिग्रीज दाखवते, पण उन्हामध्ये गाडी बऱ्यापैकी तापले. तर मंडणगड ते दापोलीकडे जाताना हा एक CNG पंप आहे. मी त्या पंपवर गेलो नाही, तिकडे खूप गर्दी असते, प्लस मग रिक्षावाले खूप असतात तिथे. आणि त्यांचा तिकडे काय नियम आहे की 4 रिक्षा झाल्यानंतर 1 कार भरतात. मला काय पटलं नाही ते. तर मी ह्या पंपवर आलो आहे आणि हा एवढा मोठा बनवला आहे, बघा किती मोठा पंप बनवला आहे. तर एक सजेशन आहे
की अशा मोठ्या मोठ्या CNG पंपना लोकांना बसायला, म्हणजे फॅमिली लहान मुलं असतात ना, तर बसायला वगैरे काहीतरी शेड बनवायला पाहिजे त्या CNG पंपवाल्यांनी. कारण मग लोकांना असं सावलीमध्ये जे डिस्पेन्सर आहेत त्याच्या बाजूलाच उभं राहायला लागतं. हे एक प्रोव्हिजन करू शकता तुम्ही. तर माहीत आहे त्याचं बेनिफिट काय नाही आहे तुम्हाला, पण एक कस्टमर सर्व्हिस म्हणून तुम्ही करू शकता. तर आता खेडची कामं पूर्णपणे संपवून आपण निघालेलो पुढच्या प्रवासाला, म्हणजे खेडपासून पोलादपूरकडे. तर आता जाताना पण मी कशेडी बोगदाच घेणार आहे. पण आता वेळ आहे काहीतरी खायची, कारण जेवलो नाही आहे. तर आम्ही थांबलेलो आहोत मुंबई गोवा हायवेलाच. हे बघा हॉटेल कोकण कट्टा म्हणून आहे. तर मुंबई गोवा हायवे टचच, म्हणजे सरळ आपण जातो पोलादपूरकडे, तिथून आला जो रस्ता तो आला खेडकडून. तर इथे पार्किंग वगैरे पण तुम्हाला स्पेशियस आहे. त्या साईडला वॉशरूम्स वगैरे आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्यापैकी किड्स प्ले एरिया पण आहे बघा. तर जे टायटल दिलेलं आहे ना चव आपल्या कोकणची, ते इथे डिफाईन करतं आहे. सुंदर होतं जेवण. कधीही तुम्ही इथून जात असाल तर नक्की इकडे थांबून हे इथलं जेवण एक्सपिरियन्स करा, छान होतं. तर चला आता आपण सुरू ठेवूया आपला पुढचा प्रवास. त्या अगोदर मी मागे अशोका CNG आहे, तिथून CNG भरून घेतो. एकच पॉईंट राहिला आहे. अदरवाईज मला आय थिंक महाडचा सुरू झाला आहे आणि पोलादपूरचं पण, त्याची कल्पना नाही आहे. पण आता इथून भरून घेऊ आणि नंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आणि हे बघा मस्ती सुरूच आहे. खेड भरण्याना करून निघालो की कशेडी घाटापर्यंत हा जो पॅच आहे ना, हा खूप मस्त आहे. इथे तुम्हाला म्हणजे डावीकडे मोस्टली वर्षाच्या 12 महिने हिरवळ पाहायला मिळते. आणि तसंच इकडे भातशेती पाहायला मिळते. मागे भातशेती असते, तीही वर्षाच्या 12 महिने लोक करतात. तर बघा कशेडी टनलला दोन्ही साईडून आता एंट्री आहे. म्हणजे लोक तर जात आहेत, त्या दिवशी पण जात होती, आताही जात आहेत. मोठ्या मोठ्या बसेसही जात आहेत. तर बघा वरती श्री स्वामी समर्थांच्या मठाचंही दर्शन होतं आपल्याला. श्री स्वामी समर्थ कशेडी मठ. आणि या बोगद्यामुळे किती आपलं फ्युल पण वाचणार आहे आणि वेळ पण वाचणार आहे याचा अंदाज आला असेल. दुसऱ्या बोगद्याचं कामही ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण एंटर करत आहोत खेडच्या दिशेने पोलादपूरकडे. आताही बघा कामं चालू आहे तिथे बोगद्यात. कामं अजूनही सुरू आहेत. पण 2024 म्हणजे गणपतीपर्यंत नक्की तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण टनल आणि रस्ता व्यवस्थितरित्या वापरायला मिळणार आहे. आशा करतो की मुंबईपासून म्हणजे रत्नागिरी लांजापर्यंतचा पण रस्ता खूप खराब आहे मध्ये मध्ये, तर तिथपर्यंत रस्ता चांगला व्हावा या 2024च्या गणपतीपर्यंत. आणि बघा या साईडला कनेक्ट करणार आहे डायरेक्ट तुम्हाला. अशी ब्रिज आहे त्यांनी. पण टनलमध्ये जाताना काचा उड्या ठेवून तेवढे जाऊ नका जर 4 व्हीलरमध्ये जात आहे तर, कारण खूप सिमेंटची धूळ आहे आतमध्ये. आणि आता आपण बघा आलेलो आहोत बाहेर. हा आहे ओल्ड कशेडी घाट. आणि आता आपण चाललोय आपल्या घरच्या दिशेला. म्हणजे माझं पोलादपूरला घर आहे, फ्लॅट आहे. विकेंड होम किंवा सेकंड होम म्हणू शकतो आपण त्याला. आणि सावित्री नदीच्या बाजूलाच आहे माझा फ्लॅट. तर आता आपण तिथे चाललोय आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. पोलादपूर खूप सुंदर आहे, निसर्गरम्य आहे, त्यामुळे मला इथे यायला नेहमीच आवडतं. तर आता आपण थोड्याच वेळात पोहोचू. हां.